निघालेली ती बस रात्री उशिराची होती. शहर मागे पडल्यानंतर बसमध्ये आपोआप शांतता बसली होती. सुरुवातीला काही जण फोनवर बोलत होते. 2-3 जणांनी कंडक्टरला आपले थांबे सांगून ठेवले होते आणि मग थोड्याच वेळात सगळे आपापल्या विचारात गेले. रात्रीची बस अशीच असते. लोक एकत्र प्रवास करत असतात, पण प्रत्येकजण वेगळ्याच जगात बसलेला असतो. निलेश खिडकीजवळ बसला होता. दिवसभराचं काम आटपून तो पुण्याहून मुळशीकडच्या बाजूला जाऊन परत येत होता. त्याच्या मांडीवर बॅग होती आणि त्याने ती दोन्ही हातांनी धरलेली होती. थकवा होता, पण झोप येत नव्हती. घाट सुरू झाल्यापासून त्याचं लक्ष अधूनमधून बाहेर जात होतं. बसच्या हेडलाईटच्या पुढेच जग थांबत होतं. त्या प्रकाशाच्या पलीकडे रस्ता आहे की दरी हेही कधी समजत नव्हतं. बसच्या पुढच्या बाजूला कंडक्टर दत्तू उभा होता. बसमध्ये एक कॉलेजला जाणारा मुलगा होता, एक 40शीतील बाई होती, 2 मध्यमवयीन पुरुष होते आणि मागच्या सीटजवळ एक म्हातारा बसला होता. याशिवाय अजून 4-5 जण होते, पण त्यांचं अस्तित्व फक्त बसमध्ये बसलेलं आहे इतकंच जाणवत होतं. घाटाच्या वळणावर बस नेहमीप्रमाणे पुढे जात होती. निलेशची नजर खिडकीबाहेर होती. तेवढ्या समोर पडणारा प्रकाश एकदा हल्ल्यासारखा झाला. पहिल्यांदा कुणी लक्ष दिलं नाही. 2 सेकंदांनी दोन्ही हेडलाईट पुन्हा लुकलुकले. यावेळी ड्रायव्हरने स्टेअरिंग घट्ट पकडलं आणि पुढच्या क्षणाला बस समोरचा रस्ता एकदम काळा पडला. बसचं इंजिन चालूच होतं. कॅबिनमध्ये वरचे छोटे पिवळसर दिवे चालू होते, पण समोरचा मुख्य प्रकाश गेला होता. बस आता चालू असली तरी घाटात त्या अंधारात पुढे नेता येणं शक्य नव्हतं. ड्रायव्हरने लगेच ब्रेक दाबला. बस रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. बस थांबताच आतल्या लोकांच्या शरीरातला तोल हलका ढळला आणि लगेच सगळे जागे झाले. काय झालं? पुढच्या बाजूला बसलेल्या एका माणसाने विचारलं. ड्रायव्हरने 2दा स्विचवर हात फिरवला. लाईट परत येतो का ते पाहिलं. काहीच झालं नाही. मग त्याने डॅशबोर्डकडे पाहिलं. पुन्हा स्विच दाबला, पण समोर अजूनही पूर्ण काळोखच होता. कंडक्टर पुढे आला. त्याने काचेतून बाहेर पाहिलं आणि मग लोकांकडे वळला. लाईट गेलेत, तो म्हणाला. बस चालू आहे, पण समोरचं काही दिसत नाही. कोणी खाली उतरू नका. त्याच्या आवाजात घाई नव्हती, पण खात्रीही नव्हती. ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही खाली उतरले. दरवाजा उघडला आणि पुन्हा अर्धवट बंद झाला. बसच्या आतले लोक पुढे झुकून बघू लागले. कोणी खिडकीतून बाहेर डोकवायचा प्रयत्न केला. कोणीतरी फोनवरून नेटवर्क शोधू लागलं. सुरुवातीला बसमध्ये नेहमीचेच प्रश्न होते. किती वेळ लागेल? मागून दुसरी गाडी येईल का? मेन रोडवर हेल्प मिळेल का? निलेशही सुरुवातीला त्याच मूडमध्ये होता. मेकॅनिकल इश्यू होता एवढंच. वायरिंग असेल, फ्यूज असेल, काहीतरी होईल. पण 2-3 मिनिटं गेल्यावर त्याला एक गोष्ट आवडली. बस थांबल्यानंतर बाहेरचं अंधारातलं रिकामे पण जास्त जाणवत होतं. बस चालू असताना तरी पुढे रस्ता दिसत होता. आता बस जिवंत होती, पण तिचे डोळे बंद झाले होते. काही वेळाने बसच्या बाहेरून टॉर्चचा प्रकाश खिडक्यांवरून सरकला. सगळ्यांच्या नजरा तिकडे गेल्या. रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा होता. त्याच्या हातात टॉर्च होता. तो एकटाच नव्हता. त्याच्या मागे एक बाई उभी होती आणि तिच्या हाताला धरून एक 7-8 वर्षाची मुलगी उभी होती. तिघेही जणू बस थांबलेली पाहूनच तिकडे आले होते. ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यांच्याशी बोलत होते. निलेशने खिडकीतून मान वाकवून पाहिलं. तो माणूस गावाकडचा दिसत होता. अंगावर साधा शर्ट, कमरेला टॉवेलसारखा कपडा अडकवलेला. त्याची बायको साडीमध्ये होती. मुलगी तिच्या मागे अर्धी लपल्यासारखी उभी होती. 2 मिनिटांनी कंडक्टर परत बसमध्ये चढला. यावेळी त्याचा चेहरा आधीपेक्षा जास्त गंभीर दिसत होता. पुढे आत एक गॅरेज आहे म्हणतोय, तो म्हणाला. लाईटचा कनेक्शन, फ्यूज, वायरिंग काहीतरी असेल तर तिथं बघता येईल. मेन रोडवर या रात्री काही मिळणार नाही हे लोक म्हणतायत. आतून एक रस्ता आहे. बसच्या आत लगेच कुजबूज वाढली. आत म्हणजे किती आत? समोरच्या सीटवरचा एक माणूस म्हणाला. जास्त नाही म्हणतोय, इथून थोडंच आहे, कंडक्टर म्हणाला. रात्रीच्या वेळी मेन रोडवर सोडून आत जायचं? दुसऱ्या माणसाने विचारलं. मग इथेच थांबायचं का? लाईटशिवाय घाटात बस पुढे नेता येणार नाही, कंडक्टर म्हणाला. तो प्रश्न ऐकून बसमध्ये पुन्हा शांतता झाली, कारण त्याला उत्तर नव्हतं. निलेशने खिडकीतून पुन्हा बाहेर पाहिलं.
तो माणूस अजूनही ड्रायव्हरजवळ उभा होता. त्याचा चेहरा टॉर्चच्या प्रकाशात थोडा थोडा दिसत होता. तो अगदी शांतपणे काहीतरी समजावत होता. बाई अजूनही मागेच उभी होती. मुलगी मात्र आता बसकडे पाहत होती. निलेशची नजर तिच्यावर काही क्षण थांबली. मुलगी पूर्ण स्थिर उभी होती. ती बसकडे अशा नजरेने पाहत होती जणू तिला आत बसलेले लोक दिसत नव्हते, फक्त निलेश दिसत होता. निलेशने नकळत नजर दुसरीकडे वळवली. काही वेळाने तो माणूस, त्याची बायको आणि मुलगी तिघेही बसमध्ये चढले. सुरुवातीला कुणालाच ते विशेष वाटलं नाही. मदतीला आलेले लोक बसमध्ये चढले एवढंच. पण तिघे आत आल्यावर बसच्या आतलं वातावरण थोडं बदललं. त्या बदलाचं नेमकं कारण कुणाला सांगता आलं नसतं. कदाचित बसमध्ये आधीपासून बसलेल्यांना आता अचानक आपलीच जागा कमी वाटू लागली होती. तो माणूस मध्ये उभा राहिला. मी सदाशिव. तो म्हणाला, पुढे आत एक गॅरेज आहे. मेन रोडवर थांबून उपयोग नाही. इथे कोणी रात्री येणार नाही. तुम्ही बस तशीच ठेवलात तर पहाटेपर्यंत अडकून पडाल. तो बोलत असताना त्याचा आवाज अतिशय साधा होता. गावातले लोक जसे सरळ सांगतात तसा न घाई, न गोल बोलणं, न जबरदस्ती. त्याचं बोलणं ऐकताना तो माणूस खोटं बोलतोय असं लगेच वाटत नव्हतं. तुम्ही इथलेच आहात का? निलेशने विचारलं. हो, पुढं आमचं घर आहे, सदाशिव म्हणाला. हा रस्ता बाहेरच्यांना माहीत नसतो म्हणून मी स्वतः दाखवतो. त्याची बायको मागच्या बाजूला रिकाम्या सीटजवळ उभी होती. ती फारसं बोलत नव्हती. मुलगी तिच्या शेजारी उभी होती. बसमध्ये बसलेल्या लोकांकडे ती बघत होती, पण तिच्या नजरेत मुलांना असतो तसा कुतूहल नव्हतं. जणू ती कुणाला ओळखते आहे का ते तपासत होती. तुम्ही तिघेही एवढ्या रात्री इथे काय करत होता? समोरच्या सीटवरच्या बाईनं विचारलं. सदाशिवने तिच्याकडे पाहिलं. आम्ही देवळावरून परत येत होतो. तो म्हणाला, रस्त्यावर तुमची बस दिसली म्हणून थांबलो. उत्तर अगदी सहज होतं, पण निलेशला ते ऐकून समाधान मिळालं नाही. देवळावरून परत येणारी माणसं एवढ्या रात्री घाटाच्या त्या वळणावर इतक्या शांतपणे उभी राहतील यात काहीतरी जुळत नव्हतं. तरी त्या क्षणी बसमध्ये बसलेल्या लोकांकडे दुसरा पर्याय नव्हता. कंडक्टरने ड्रायव्हरशी नजरेने काहीतरी आठवलं. बस वळवावी लागेल, तो म्हणाला. तो पुढं बसतो, रस्ता दाखवेल. आत किती जायचं आहे? निलेशने पुन्हा विचारलं. सदाशिवने यावेळी थेट त्याच्याकडे पाहिलं. जास्त नाही. लाईटचा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर इथून जावंच लागेल, तो म्हणाला. ते वाक्य साधं होतं, पण त्यातला शेवटचा भाग निलेशच्या लक्षात राहिला. इथून जावंच लागेल. ड्रायव्हर सीटवर बसला. सदाशिव त्याच्या शेजारी जाऊन बसला. त्याची बायको आणि मुलगी मधल्या बाजूला 2 रिकाम्या सीटवर बसल्या. बसमध्ये पुन्हा हालचाल झाली. लोकांनी बॅगा नीट केल्या. कुणी पाण्याची बाटली उघडली, कुणी खिडकीबाहेर पाहिलं. बस हळूहळू पुढे निघाली. निलेशने खिडकीतून बाहेर पाहिलं. मेन रोडवरचा सरळ, जरी अंधारात हरवलेला तरी ओळखीचा वाटणारा रस्ता बसच्या पार्किंग लाईट्स आणि टॉर्चच्या मदतीने पुढे जात होता. मग काही सेकंदांनी ड्रायव्हरने स्टेअरिंग उजवीकडे फिरवलं. बसने मुख्य रस्ता सोडला. टायर खालचा रस्ता लगेच बदलला. सरळ डांबरी गुळगुळीतपणाऐवजी बस आता उंच, सकल, अरुंद आत शिरणाऱ्या रस्त्यावर गेली होती. खिडकीबाहेरची झाडं एकदम जवळ आली. पुढे पडणारा प्रकाश आता जास्त दूर जात नव्हता. बसच्या आत हळू आवाजात कुणीतरी विचारलं, हा खरंच रस्ता आहे ना? सदाशिवने मागे वळून पाहिलं नाही. तो फक्त पुढे पाहत म्हणाला, हो, रस्ता आहे, पण हा सगळ्यांना दाखवला जात नाही. हे वाक्य ऐकल्यावर बसमध्ये पुन्हा कोणी बोललं नाही. निलेशने नकळत मधल्या सीटवर बसलेल्या त्या बाईकडे पाहिलं. ती सरळ पुढे पाहत बसली होती आणि तिच्या शेजारी बसलेली ती मुलगी निलेशकडे बघून हलकासा हसली. बस उजवीकडे वळली आणि मेन रोड मागे पडला. तेव्हापासून निलेशचं लक्ष खिडकीबाहेर जास्त आणि बसच्या आतल्या लोकांकडे अजून जास्त गेलं. ड्रायव्हरने वेग खूप कमी ठेवला होता. पुढचे मुख्य लाईट्स बंद असल्यामुळे बस फक्त पार्किंग लाईट्स, डॅशबोर्डचा उजेड आणि सदाशिवच्या हातातल्या टॉर्चच्या आधाराने सरकत होती. टॉर्चचा पांढरा प्रकाश समोरच्या काचेवरून, रस्त्यावरून, कधी झाडांच्या बुंद्यांवरून घसरत होता. त्याने काही अंतर दिसत होतं,
पण पुरेसं नाही. बसचा प्रत्येक पुढचा फूट जणू अंदाजाने घेतला जात होता. रस्ता लगेच वेगळा वाटायला लागला. मेन रोडवरचा तो सवयीचा मोकळेपणा इथे नव्हता. इथे रस्ता अरुंद होता. दोन्ही बाजूंनी झाडं जास्त जवळ आली होती आणि बसच्या खिडक्यांच्या उंची इतपत फांद्या दिसू लागल्या होत्या. बस चालत होती, पण आत बसलेल्या सगळ्यांना आता बसमध्ये बसून राहणं अवघड वाटू लागलं होतं. कुणीही उघडपणे घाबरलं नव्हतं, पण कुणीही पूर्ण निवांत नव्हतं. कंडक्टर पुढच्या बाजूला उभा राहून ड्रायव्हर आणि सदाशिवच्या बोलण्याकडे लक्ष देत होता. सदाशिव मध्ये मध्ये हात दाखवून ड्रायव्हरला दिशा सांगत होता. इकडून घ्या, थोडं डावीकडे, आता सरळ, अशा छोट्या सूचना देत होता. त्याचा आवाज शांतच होता. इतक्या रात्री एवढ्या आत, एवढ्या खात्रीने दिशा सांगणारा माणूस पाहून बसमधल्या लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. पण निलेशला त्या विश्वासात एक तडा सुरुवातीपासूनच जाणवत होता. त्याने एकदा मागे पाहिलं. सदाशिवची बायको मधल्या सीटवर अगदी सरळ बसली होती. तिने बसमध्ये चढल्यापासून फारसं काही बोललं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर भाव कमी होते, जणू ती या सगळ्या गोंधळातही प्रवासी नव्हती, तर कुठेतरी आधीच पोहोचलेली होती. तिच्या शेजारी बसलेली मुलगी मात्र स्थिर बसून राहणाऱ्या मुलांसारखी नव्हती. ती अधूनमधून डोकं वळवून लोकांकडे पाहत होती. काही वेळा ती खिडकीबाहेर पाहत होती आणि 2-3 वेळा निलेशच्या लक्षात आलं ती बसच्या पुढच्या भागाकडे पाहत नव्हती. ती मधल्या रिकाम्या जागेकडे पाहत होती. ते का लक्षात राहिलं हे त्यालाही समजलं नाही. बस 5-10 मिनिटे पुढे गेली असावी. वेळ नक्की किती झाला होता हे कुणालाच ठाम सांगता आलं नसतं. थांबलेला प्रवास आणि नंतर सुरू झालेला चुकीचा रस्ता या दोघांनी वेळेचं भान गोंधळून टाकलं होतं. मधल्या बाजूला बसलेली ती 40शीतील बाई शेवटी न राहून म्हणाली, हा रस्ता फार आत चाललाय असं वाटतंय मला. आतूनच जावं लागतं, सदाशिव म्हणाला. थोडं आतच आहे आता. तुम्ही आधी 15-20 मिनिटं म्हणाला होता, पुढच्या सीटवरचा एक माणूस म्हणाला. अंधारात वेळ जास्त वाटतो, सदाशिव म्हणाला. उत्तर साधं होतं, पण बसमध्ये ते ऐकून कुणालाच पूर्ण बरं वाटलं नाही. निलेशने ड्रायव्हरकडे पाहिलं. ड्रायव्हरचा चेहरा ताणलेला दिसत होता. स्टेअरिंग पकडलेले त्याचे हात आधीपेक्षा घट्ट झाले होते. तो सदाशिववर अवलंबून गाडी नेत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण विश्वास नव्हता. घाटाच्या मेन रोडवर बस चालवणं आणि अशा अज्ञात आतल्या रस्त्यावर बस नेणं यात फरक होता, आणि तो फरक आता प्रत्येक वळणावर जाणवत होता. बसच्या डाव्या बाजूला अचानक काहीतरी गाडीच्या बॉडीला घासल्यासारखं झालं. एक खरवडल्यासारखा आवाज झाला. 2-3 जणांनी लगेच मान वर केली. काय लागलं? कोणीतरी विचारलं. फांदी असेल, बसून राहा, कंडक्टर म्हणाला. तेवढ्यात मागच्या सीटवर बसलेला म्हातारा हलकासा पुढे झोकला. त्याची नजर सरळ मुलीकडे गेली होती. मुलगी त्या क्षणी त्याच्याकडेच पाहत होती. तो काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर एक छोटा बदल झाला. निलेशच्या लक्षात आलं, त्या म्हाताऱ्याला काहीतरी बरोबर वाटत नाहीये. बस अजून थोडी पुढे गेली. रस्ता आणखी अरुंद झाला होता. काही वेळा ड्रायव्हरला बस अगदी हळू करून कडेकडेने न्यावी लागत होती, आणि एका ठिकाणी तर सदाशिवने स्वतः टॉर्च घेऊन खाली उतरून पुढे चालत जाऊन ड्रायव्हरला दिशा दाखवली. बसच्या आतले लोक त्या वेळेला खिडकीतून बाहेर पाहत होते. बाहेर काही स्पष्ट दिसत नव्हतं, फक्त झाडांच्या मधल्या काळोख्या फटी, मातीचा अनपेक्षित रस्ता आणि टॉर्चचा हलणारा प्रकाश. निलेशची नजर पुन्हा त्या बाईवर गेली. ती आता खिडकीबाहेर पाहत नव्हती, ती बसच्या आतल्या लोकांकडे पाहत होती. एकेकाकडे हळूहळू, जणू बसमध्ये कोण कुठं बसला आहे हे ती लक्षात ठेवत होती. निलेशने तिच्याकडे थोडं जास्त वेळ पाहिलं असावं, कारण काही सेकंदाने तिनेही त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भाव नव्हते, फक्त नजर होती. निलेशने लगेच नजर बाजूला घेतली. त्याला आता पहिल्यांदा स्पष्टपणे असं वाटलं, हे तिघे मदतीला आलेले लोक नाहीत. हे तिघे आधीपासूनच कुठेतरी वाट बघत होते, आणि काहीतरी अभद्र प्रकार त्यांच्या मनात होता. त्या विचाराला काही आधार नव्हता, पण तो विचार मनातून जात नव्हता. मग अचानक मुलगी बोलली. तिचा आवाज मोठा नव्हता, बसच्या आतल्या शांततेमुळेच तो स्पष्ट ऐकू आला. आपण या आधी या रस्त्याने गेलो आहोत, ती म्हणाली. बसच्या 2-3 जणांनी
एकदम तिच्याकडे पाहिलं. तिची आई तशीच बसून राहिली. सदाशिव पुढेच होता. त्याने मागे वळून पाहिलं नाही. निलेशने विचारलं, काय म्हणालीस? मुलगी निलेशकडे पाहत म्हणाली, तुम्ही आधीही इथे आला होतात. हे वाक्य ऐकून बसमध्ये एक विचित्र हालचाल झाली. कुणी फार मोठ्याने रिॲक्ट केलं नाही, पण त्या एका वाक्याने बसच्या आतलं सगळं जणू थोडं वाकळलं. कारण मुलं कधी कधी काहीही बोलतात हे सगळ्यांना माहीत असतं. पण ही मुलगी आतापर्यंत काहीच न बोलता बसली होती आणि आता तिने हे वाक्य अगदी खात्रीने म्हटलं होतं. मी कधी आलो नाही इथे, निलेश म्हणाला. मुलगी पुन्हा हसली. तुम्हाला आठवत नाही? कंडक्टरने मागे वळून पाहिलं. बाळ आहे, काहीही बोलते, लक्ष देऊ नका, तो म्हणाला. त्याचा आवाज ठाम ठेवण्याचा प्रयत्न होता, पण त्यात थोडा ताण आला होता. निलेश काही बोलला नाही. त्याने त्या मुलीकडून नजर काढून पुढे पाहिलं, पण आता त्याला स्वतःचीच बस ओळखीशी वाटेनाशी झाली होती. काही मिनिटापूर्वीपर्यंत ही फक्त अडकलेली बस होती. आता ती जणू कुठेतरी ओढून नेली जात होती. बस आणखी काही वेळ पुढे गेली. मग सदाशिवने अचानक ड्रायव्हरला बस थांबवायला सांगितलं. इकडून थोडं सावकाश घ्या, रस्ता खाली बसलाय, तो म्हणाला. बस अजून हळू झाली. समोरच्या टॉर्चचा प्रकाश एका उतारावर पडत होता. ड्रायव्हरने काळजीपूर्वक बस पुढे घेतली. पण काही फूट गेल्यावर बसच्या मागचा भाग हलका घसरल्यासारखा झाला आणि ड्रायव्हरने लगेच ब्रेक दाबला. बस तिथेच थांबली. यावेळी कोणीही लगेच बोललं नाही, कारण आता सगळ्यांना स्पष्ट झालं होतं हा रस्ता नॉर्मल नव्हता. सदाशिव खाली उतरला. कंडक्टरही त्याच्या मागे उतरला. ड्रायव्हर सीटवरच राहिला. बसच्या आतले लोक आता पूर्ण जागे होते. प्रत्येकजण बाहेर काय चाललंय ते पाहायचा प्रयत्न करत होते. निलेशने खिडकीतून बाहेर पाहिलं. सदाशिव टॉर्च घेऊन पुढे उभा होता. कंडक्टर त्याच्या शेजारी दोघे काहीतरी बोलत होते, पण त्याचं लक्ष तिकडे जास्त वेळ राहिलं नाही, कारण बसच्या आत त्याच्या उजव्या बाजूला कोणीतरी खूप हलक्या आवाजात हसलं. तो आवाज त्या मुलीचा होता. निलेशने वळून पाहिलं. ती मध्ये उभी होती. आताच एका सेकंदापूर्वी ती तिच्या सीटवर बसली होती आणि ती मध्ये उभी राहून निलेशकडे पाहत होती. ती अगदी हळू आवाजात म्हणाली, इथून पुढे बस जात नाही. निलेशच्या पाठीवर थंड शिरशिरी गेली. तो काही बोलण्याआधीच ती मुलगी हळूच वळली आणि मागच्या बाजूला चालत गेली. ती चालताना तिच्या पावलांचा आवाजही झाला नाही. निलेश एकदम उठला. त्याने मागे पाहिलं. ती मुलगी बसच्या शेवटच्या सीटजवळ उभी होती आणि तिची आई तिथे बसलेली नव्हती. ती त्याच्या अगदी मागे उभी होती. निलेशला तिची चावलही लागली नव्हती. तो जागच्या जागी थिजल्यासारखा झाला. ती बाई खाली वाकून त्याच्या जवळच्या सीटवर पाठीवर हात ठेवून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भाव नव्हते. ती हळू आवाजात म्हणाली, रात्री लोकांना वाटतं ते रस्ता निवळतात, खरं तर रस्ता लोकांना निवळतो. निलेशच्या तोंडातून शब्द बाहेर आले नाहीत. तेवढ्यात बाहेरून कंडक्टरचा मोठा आवाज आला, कोणीही बसमधून खाली उतरू नका. त्या आवाजाने बसमधले सगळे दचकले. निलेशने पुन्हा मागे पाहिलं. ती बाई आणि ती मुलगी दोघीही परत त्यांच्या सीटवर बसलेल्या होत्या, जणू त्या हल्ल्याच नव्हत्या. निलेश काही सेकंद त्यांच्याकडे पाहतच राहिला. आता त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की नाही हे समजत नव्हतं. बाहेरून ड्रायव्हरचा आवाज आला, पुढे नेता येणार नाही बस, आपण इथेच अडकलो. त्या एका वाक्यानंतर बसमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसली. आता ते चुकीच्या ठिकाणी होते आणि तिथे त्यांना आणणारे लोक बसच्या आतच बसले होते. त्या वाक्यानंतर बसच्या आतला प्रत्येक चेहरा बदलला. आधीपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, पण आता सगळे सावध झाले होते. ड्रायव्हर पुन्हा सीटवर येऊन बसला, पण त्याच्या बसण्यामध्ये नेहमीची सवय नव्हती. स्टेअरिंग पकडताना त्याचे हात जरा जास्त घट्ट झाले होते. कंडक्टर मध्ये उभा राहिला. त्याने एकदा पूर्ण बसकडे पाहिलं, मग सदाशिवकडे पाहिलं आणि काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिला. सदाशिव अजूनही शांत होता. तो जणू हा सगळा प्रकार अपेक्षित असल्यासारखा बसला होता. त्याची बायको तशीच स्थिर बसली होती आणि मुलगी ती आता खिडकीबाहेर पाहत होती. जणू काही मिनिटांपूर्वी ती मध्ये उभीच नव्हती. निलेशला स्वतःच्या छातीतील धडधड आता स्पष्ट ऐकू येत होती. त्याने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला. कदाचित अंधारात
गैरसमज झाला असेल, पण त्या कदाचित मध्ये एक मोठी अडचण होती. त्याला ते स्पष्ट आठवत होतं. कंडक्टरने शेवटी विचारलं, पुढे गॅरेज आहे म्हणाला होतास ना? सदाशिवने अगदी सहज उत्तर दिलं, आहे. मग कुठं आहे? कंडक्टरने विचारलं. थोडं पुढे आहे. पुढं? पुढं तर रस्ता संपलाय. सदाशिवने त्याच्याकडे वळून पाहिलं. रस्ता संपला नाही. तुम्हाला तिथून नेता येणार नाही एवढंच, तो म्हणाला. हे उत्तर ऐकल्यावर बसमध्ये बसलेल्या लोकांमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली. यावेळी ती साधी नव्हती. आता त्या कुजबुजीमध्ये भीती होती. कोणीतरी पुटपुटलं, आपण परत मेन रोडला जाऊया. दुसऱ्याने लगेच म्हणलं, हो, इथून बाहेर पडू आधी. एक बाई उठून मध्ये थोडी पुढे आली, पण कंडक्टरने तिला हाताने थांबवलं. निलेश उठला. बस परत वळवा, तो म्हणाला. आत्ताच. त्याचा आवाज मोठा नव्हता, पण स्पष्ट होता. सदाशिवने पहिल्यांदा पूर्णपणे निलेशकडे पाहिलं. तो हसला नाही, रागावला नाही, फक्त पाहत राहिला. मग तो म्हणाला, आता परत वळवणं सोपं नाही. का? निलेशने विचारलं. कारण तुम्ही जिथून आलात तिथून परत जाता येत नाही नेहमी, सदाशिव म्हणाला. हे वाक्य बसमध्ये जळपणे पडलं. काय बोलतोयस तू? समोरच्या सीटवरचा एक माणूस उठत म्हणाला, आम्हाला मेन रोडवर सोड, बाकी काही नको. सदाशिवने त्याच्याकडे पाहिलं. कंडक्टरने पुढे येत विचारलं, तू सरळ सांग, हा रस्ता कुठे जातो? सदाशिवने उत्तर द्यायला थोडा वेळ घेतला. मग तो म्हणाला, जिथे लोक थांबतात. बसच्या आत पुन्हा एकदम शांतता झाली. हे वाक्य कुणालाच नीट समजलं नाही, पण कुणालाच ते साधंही वाटलं नाही. मागच्या बाजूला बसलेला म्हातारा आता पूर्ण पुढे झुकून बसला होता. त्याची नजर सरळ त्या मुलीकडे होती. त्याने पहिल्यांदा आवाज काढला, ही पोरगी आधी बाहेर उभी होती आणि आता तिने दोनदा जागा बदलली. तुम्ही पाहिलं का? कुणी उत्तर दिलं नाही, कारण 2-3 जणांनी ते पाहिलं होतं, पण कुणी आधी बोललं नाही. निलेशने मागे पाहिलं. 40शीतील ती बाई आता पूर्ण घाबरलेली दिसत होती. तिने सीट घट्ट पकडली होती. समोरचा कॉलेजचा मुलगा आता फोन हातात धरून स्क्रीनकडे पाहत नव्हता. तो फक्त सदाशिवकडे पाहत बसला होता. त्या क्षणी मुलगी पुन्हा बोलली, तुम्ही इतके का घाबरता? तिचा आवाज आता पहिल्यांदाच वेगळा वाटला. तो आवाज मुलीचा होता, पण त्यात मुलीचं साधेपण नव्हतं. कुणी उत्तर दिलं नाही. ती म्हणाली, आम्ही फक्त थोडा वेळ सोबत घेतो. निलेशच्या अंगातला ताण आणखी घट्ट झाला. तू गप्पा बस, कंडक्टर चिडून म्हणाला. मुलगी त्याच्याकडे पाहत राहिली. मग ती शांतपणे म्हणाली, तुम्ही आधीही मला गप्प बसायला सांगितलं होतं. कंडक्टरचा चेहरा बदलला. काय? मुलगी काही बोलली नाही, पण तिच्या आईने पहिल्यांदाच आवाज काढला. तिचा आवाज फार मंद होता, पण स्पष्ट होता. तुम्ही लोक आम्हाला ओलांडून गेलात. बसच्या आत कुणीही हललं नाही. निलेशला लगेच जाणवलं, आता हे तिघं मदतीला आलेले लोक राहिलेले नाहीत. आता ते काहीतरी सांगत होते. कुठे? निलेशने विचारलं. त्या बाईने थेट त्याच्याकडे पाहिलं. रस्त्यावर. बस गेली, तुम्ही सगळे गेलात, कुणी थांबलं नाही. ड्रायव्हर एकदम तिच्याकडे वळला. काय बोलताय तुम्ही? तो म्हणाला. सदाशिवने यावेळी ड्रायव्हरकडे पाहिलं. त्याचा चेहरा अजूनही शांतच होता. त्या रात्री ही लाईट गेली होती. हे ऐकताच बसमध्ये बसलेल्यांच्या चेहऱ्यावरची भीती उघड झाली, कारण त्याने त्या रात्री म्हटलं होतं. म्हणजे ही गोष्ट आजची नव्हती. म्हणजे ते तिघे. निलेशच्या पोटात घट्ट घोळा आला. तुम्ही कोण आहात? सदाशिवने लगेच उत्तर दिलं नाही. तो हळूहळू मध्ये उभा राहिला. बसच्या आतल्या वरच्या पिवळ्या प्रकाशात त्याचा चेहरा पूर्ण दिसत होता. आणि त्या क्षणी निलेशला एक गोष्ट जाणवली. आतापर्यंत त्या माणसाचा चेहरा सामान्य वाटत होता. आता तो तसाच अजूनही चुकीचा वाटत होता. जणू चेहरा तोच, पण त्यामागचं काहीतरी वेगळं. सदाशिव म्हणाला, आम्ही रस्त्यावर उभे होतो. हात दाखवला होता. बस थांबली नाही. मुलगी त्याच्या मागून म्हणाली, आम्ही खूप वेळ उभे होतो. त्यानंतर त्याची बायको म्हणाली, आणि नंतर आम्ही चालत गेलो. कुठे? समोरची बाई थरथरत्या आवाजात म्हणाली, जिथे रस्ता संपतो तिथे. सदाशिवने उत्तर दिलं. त्या एका वाक्यानंतर बसमध्ये पॅनिक पूर्ण उघड झाला. एक माणूस उठून दरवाजाकडे गेला.
दुसरी खिडकीजवळ उभा राहिला. समोरचा मुलगा फोन लावायचा प्रयत्न करू लागला. बाईच्या डोळ्यात पाणी आलं, मात्र सीटवरून उठण्याचा प्रयत्न करत होता. कंडक्टरने मोठ्याने सांगितलं, कोणीही दरवाजा उघडू नका. पण त्याच्या आवाजात आता खात्री नव्हती, कारण त्यालाही भीती वाटत होती. कारण बसमध्ये 3 आत्मे होते. ते सगळे त्यांच्यावर हसत होते. निलेशची नजर पुढच्या बाजूला गेली. डॅशबोर्डवर ठेवलेली छोटीशी गणपतीची मूर्ती प्रकाशात दिसत होती आणि त्या मूर्तीच्या मागे लटकवलेली राखेची छोटी पिशवी हलत होती. बस बंद होती, वाराही नव्हता, तरी ती हलत होती. निलेशने ते पाहिलं आणि त्याचवेळी बाहेरून कोणीतरी मोठ्याने आवाज दिला, दार उघडू नका. तो आवाज बसच्या बाहेरून आला होता. सगळे एकदम स्तब्ध झाले. कंडक्टरने दरवाजाकडे पाहिलं. बाहेर अंधारात एक माणूस उभा होता. वयाने मोठा, पांढरा कुर्ता, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, कमरेला छोटीशी कापडी पिशवी. तो घाटातल्या किंवा दिवळाजवळच्या रखवालदारासारखा दिसत होता. पण त्याच्या उभं राहण्यानं विचित्र खात्री होती. तो पुन्हा म्हणाला, दार उघडू नका, खिडकीतून बोला. कंडक्टरने थरथरत्या आवाजात विचारलं, कोण आहात तुम्ही? बाहेरचा माणूस म्हणाला, मी इथल्या देवस्थानाचा राखणदार आहे. तुमची बस चुकीच्या वाटेला आली आहे. निलेशने सदाशिवकडे पाहिलं. पहिल्यांदा सदाशिवच्या चेहऱ्यावर बदल दिसला. तो शांत होता, पण आता त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी कठीण दिसत होतं. राखणदार पुन्हा म्हणाला, त्या तिघांकडे पाहू नका आणि त्यांनी नावाने हाक मारली तर उत्तर देऊ नका. बसच्या आतली हवा जळ झाली. निलेशला वाटलं आता बसमध्ये कुणीतरी ओरडेल, पण कोणी ओरडलं नाही. भीती जेव्हा पुन्हा आत शिरते तेव्हा लोक बहुतेक वेळा शांतच होतात. राखणदाराने कापडी पिशवीतून काहीतरी काढलं. त्याने बसच्या पुढच्या चाकाजवळ आणि दरवाजाजवळ ते टाकलं. ते भस्म किंवा कुंकूसारखं काहीतरी होतं. मग त्याने काहीतरी मंद आवाजात म्हणायला सुरुवात केली. ते फार मोठं, मंत्रोच्चारासारखं नव्हतं. गावाकडच्या देवस्थानात म्हटल्यासारखं साधं, ओळखीचं, पण घट्ट. त्याच्या आवाजाबरोबर बसच्या आतला बदल सुरू झाला. सगळ्यात आधी ती मुलगी हलली. तिने डोकं वळवून दरवाजाकडे पाहिलं. मग तिच्या आईने हळूहळू डोळे मिटले. सदाशिव मध्येच उभा होता, पण आता तो बसच्या पुढे पाहत नव्हता. तो थेट राखणदाराकडे पाहत होता. राखणदाराने खिडकीतून मोठ्याने सांगितलं, ड्रायव्हर, बस बंद करू नका, रिव्हर्स घ्या, मी मागे उभा आहे. ड्रायव्हर काही सेकंद हललाच नाही. कंडक्टरने त्याच्याकडे पाहून म्हटलं, घे, लगेच घे. ड्रायव्हरने रिव्हर्स टाकली. बस हलकीशी मागे सरकली. त्याच क्षणी बसच्या आत काहीतरी बदललं. निलेशच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं. मधल्या सीटवर बसलेली ती बाई आता तिथे नव्हती. ती मध्ये उभी होती, पण कोणी तिच्या हलण्याचा क्षण पाहिला नव्हता. मुलगी आता सीटवर नव्हती. ती बसच्या मागच्या टोकाला उभी होती आणि सदाशिव तो अजूनही पुढेच होता, पण त्याचा चेहरा आता सरळ दिसत नव्हता. जणू प्रकाश त्याच्यावर पडत नव्हता, तर त्याच्या भोवती अडत होता. समोरची बाई रडायला लागली. कॉलेजचा मुलगा डोळे मिटून काहीतरी पुटपुटत बसला. म्हातारा सीट पकडून उभा राहिला. निलेशला स्वतःच्या गुडघ्यात ताकद कमी होत असल्यासारखं वाटलं, पण तो बसला नाही. राखणदाराचा आवाज पुन्हा आला, मागे घ्या आणखी. ड्रायव्हरने बस मागे घेतली. एकदा, दोनदा, तीनदा टायर मातीवर अडखळत होते, पण बस मागे येत होती आणि बस मागे सारखू लागली. तसं त्या तिघात काहीतरी बदलत होतं. ते स्पष्ट दिसत नव्हतं, पण ते लोक म्हणून बसमध्ये राहत नव्हते. ते जणू तिथे टिकून राहण्याचा प्रयत्न करत होते. मुलीने पहिल्यांदा मोठ्याने आवाज काढला. तो रडण्याचा नव्हता, तो फक्त असा आवाज होता जो माणसाला ऐकून आतून चुकीचा वाटतो. समोरची बाई कान झाकून बसली. राखणदाराने पुन्हा काहीतरी मोठ्याने म्हटलं. मग अचानक एकदम सगळं शांत झालं. बस स्थिर झाली. ड्रायव्हरने ब्रेक दाबला. कंडक्टरने घाबरून पुढे मागे पाहिलं. निलेशनेही पाहिलं. सदाशिव नव्हता, त्याची बायको नव्हती, मुलगी नव्हती. मधल्या सीट्स रिकाम्या होत्या, जणू तिथे कधी कोणी बसलाच नव्हतं. बसमध्ये बसलेले सगळे काही क्षण तसंच पाहत राहिले. कोणीही लगेच बोललं नाही, कारण भीती अजूनही संपलेली नव्हती. राखणदार बाहेरून म्हणाला, आता दार उघडा. कंडक्टरने हळूच दरवाजा उघडला. राखणदार बसमध्ये चढला नाही, तो दारातच उभा राहिला. त्याने एकदा पूर्ण बसकडे पाहिलं, मग म्हणाला, सगळे आहेत ना? कंडक्टरने लगेच मोजायला सुरुवात केली.
एकदा मग पुन्हा. यावेळी संख्या जुळली. कंडक्टरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडा रंग परत आला. राखणदार म्हणाला, इथून सरळ मागे या. पुढे एक देऊळ आहे, तिथं थांबा. सकाळ होईपर्यंत बाहेर पडू नका. ड्रायव्हरने मान हलवली. बस हळूहळू मागे निघाली. काही मिनिटांनी खरंच एक छोटंसं दगडी देऊळ दिसलं. बाहेर टांगलेली घंटा, बाजूला पाण्याची टाकी आणि देवळासमोर मोकळी जागा. राखणदाराने बस तिथं उभी करायला सांगितली. लोक एकामागून एक खाली उतरले. कुणी फार बोलत नव्हतं. काही जण थरथरत होते. काहींचे चेहरे पूर्ण कोरडे पडले होते. निलेश खाली उतरला तेव्हा त्याने पहिल्यांदा नीट आजूबाजूला पाहिलं. रात्र अजूनही होतीच, पण मेन रोडचा अंधार आणि या जागेचा अंधार वेगळा होता. इथं उभं राहणं शक्य वाटत होतं. राखणदाराने देवळाच्या ओट्यावर सगळ्यांना बसायला सांगितलं. कुणाला पाणी दिलं, कुणाला कपाळाला भस्म लावायला सांगितलं. कुणाला काहीच बोललं नाही, फक्त बसायला सांगितलं. उरलेली रात्र सगळी तिथेच गेली. कुणी झोपलं नाही, कुणी फारसं बोललंही नाही. पहाटेच्या सुमारास पक्ष्यांचे आवाज सुरू झाले. झाडांच्या मागून फिकट उजेड येऊ लागला. त्या उजेडाबरोबर रात्रीची ती घट्ट पकड सैल झाली. सकाळी राखणदार स्वतः ड्रायव्हरसोबत बसमध्ये बसला आणि त्यांना मेन रोडपर्यंत घेऊन आला. फक्त 10-12 मिनिटांनी बस पुन्हा ओळखीच्या रस्त्यावर आली. तेवढंच अंतर होतं, पण रात्री ते अंतर कुठे गेलं होतं हे कुणी समजावून सांगू शकलं नाही. मेन रोडवर आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा ताण थोडा कमी झाला. बस पुन्हा पुढे निघाली. कुणी कुणाशी फारसं बोललं नाही. प्रत्येकजण जिवंत बाहेर पडल्याच्या भावनेत बसला होता. निलेशने शेवटी देवळाजवळ उभ्या त्या राखणदाराकडे खिडकीतून पाहिलं. त्याने हात जोडले. राखणदाराने फक्त हलकीशी मान डोलावली. बस पुढे गेली. थोड्या वेळाने समोरच्या सीटवरची बाई हळू आवाजात म्हणाली, काल रात्री जे झालं ते खरंच झालं का? कोणी उत्तर दिलं नाही, कारण सगळ्यांना माहीत होतं, पण ते मोठ्याने बोलायचं नव्हतं. निलेशने खिडकी बाहेर पाहिलं. सकाळचा साधा ओळखीचा रस्ता पुन्हा एकदा अगदी नेहमीसारखा दिसत होता. फरक एवढाच होता, आता त्याला माहीत झालं होतं की महाराष्ट्रात काही रस्ते असे असतात जे नकाशावर नसतात, पण तरीही ते लोकांना आत घेऊन जातात.